तुला माहिती आहे की मी अतिशय धांदरट, अतिशय विसराळू, अतिशय चिडका मनुष्य आहे आणि तू इतके वर्ष ते सहन केलंयस तर मलाच पटत नाहीये की असं माझ्याबरोबर कधी घडू शकतं. पण जर का तू आता हे करतच आलीस तर हे आयुष्यभर करत राहशील. हाय हॅलो नमस्कार, मी जयती. ABP माझामध्ये स्वागत आहे. आपण सध्या दिवाळी सेलिब्रेट करतोय आणि दिवाळीची सगळीच धामधूम आहे. दिवाळीत विशेष असतं ते म्हणजे दिवाळी पाडवा. आणि दिवाळी पाडवाच्या निमित्ताने आपण सारंग आणि पॉलाला बोलवलंय. आपल्याला माहितीच आहे की नुकतंच म्हणजे अगदी ताजं त्यांचं लग्न झालंय आणि ते दोघं नेहमी चर्चेत असतात. ते वेगवेगळ्या कारणांमुळे असतातच, पण सगळ्यात फेवरेट कपल आहे तुम्ही. पहिलं तर तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांच्या वतीने. मनापासून आभार. सारंग, पहिलं तर सांग, लग्नानंतरची ही पहिली दिवाळी आहे तुझी. तर काय वाटतंय, कसं वाटतंय इतर दिवाळी आणि ही दिवाळी? खरं तर काहीच फरक पडेल असं वाटत नाहीये. कारण काय, जे आम्हाला ओळखतात त्यांना माहिती आहे आम्ही गेले 12 वर्ष एकत्र राहतोय. आम्ही स्वतःला एकमेकांचे पार्टनर्स म्हणतो किंवा एकमेकांचे आम्ही एक मराठी शब्द काढला होता पण त्याच्यासाठी काय होता ते, जीवनसाथी नाही, जीवनसाथी असं म्हणत आम्ही मानतो एकमेकांना. पण तो शब्द काहीतरी एक मराठी काढला. हो, खूप इंटरेस्टिंग होता. आता नवरा बायको झाला त्यामुळे विसरलो आम्ही तो शब्द. नाही, तर असं आहे की आम्हाला एकत्र राहायची सवय आहे. आम्ही इंग्लिशमध्ये त्याला कॉमन लॉ स्पाऊस म्हणतात. तर आम्ही ऑफिशियली एकत्र राहायचो. म्हणजे असं नाही की म्हणजे आमची सगळे कागदोपत्री सगळी जे काय घर गाडी जे काही आहे ते एकत्र नावावर आहे. तर त्याच्यामुळे आमच्यासाठी नवीन नाहीये. काही कारणं होती ज्याच्यामुळे आम्हाला लग्न करावं लागलं आणि मग जर करतच होतो तर मग आमच्या फॅमिलीजनी पण भेटावं अशी इच्छा होती. तर सगळ्यात महत्त्वाचं काय, तर आमच्या फॅमिलीज आता एकमेकांना भेटलेल्या आहेत. त्याच्यामुळे एक फक्त आम्ही दोघं नाही तर आमच्या फॅमिलीज पण एकत्र आल्यात या दिवाळीला. तू पुण्याचा, जेव्हा तुला तर पोला वगैरे माहिती होती, पण जेव्हा आता फॅमिलीज भेटल्यानंतर त्यांच्या कशा रिॲक्शन्स होत्या, कारण की तुम्ही लग्न केलं वगैरे? सो आमच्या आयांसाठी मेनली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती ही. पॉलाचे वडील, माझे वडील अनफॉर्च्युनेटली गेले काही वर्षांपूर्वी, पण तेही याच विचारायचे होते तुम्ही एकत्र राहताय तो तुमचा निर्णय आहे. पण आमच्या दोघांच्या आयांच्या कायम मनात असतं ना जरा सागर संगीत व्हावं, जरा काहीतरी त्यांना जरा नटायचं फेटायचं असतं, तर त्यांच्या मनात खूप होतं. तर आम्ही ॲक्च्युली मागच्या दिवाळीला आमच्या आयांना सांगितलं. तिच्या आईलाही आणि माझ्या आईलाही. एक सुंदर फोटो आहे त्याचा, जो आमच्या वाराणसीतला इंस्टाग्रामवरचा फोटो आहे. ज्यांना तेव्हा कळत नव्हतं की आमच्या आया इतक्या का खुश आहेत. तर त्या दिवशी आम्ही त्यांना न्यूज ब्रेक केली होती की आम्ही कदाचित पेपर साईन करू. आपण ह्याचं सागर संगीत करायचं की नाही माहीत नाही, पण ते ठरल्यानंतर त्यांचा आणखीन आनंद द्विगुणित झाला. आणि तुझ्या आईची पहिली रिॲक्शन कशी होती? आई रडली, म्हणजे अर्थातच माझी आई खूप रडली खूप सरप्राईज. तर त्याच्यामुळे दोघांच्याही आया रडल्या आनंदाने, अर्थात. आय होप आनंदाने. आय होप आनंदाने. नाही, आनंदानेच रडल्या असतील. आणि खरं तर तुम्हाला बघणं म्हणजे हेच स्क्रीनवर बघणं आम्हाला असं गोड असतं. जेव्हा तुम्ही आयांना सांगितलं असेल तेव्हा त्यांना असं अशा पद्धतीने सांगितलं तर ते आनंदाश्रू असणार अर्थातच. तू लग्न कुठे केलंय? डीप डव हे लोकेशन आहे? डीप कोव्ह. डीप कोव्ह. कोव्ह. मी पण खूप वेळा डीप डोव म्हणायचो जेव्हा आधी जायचं तेव्हा, कारण की बातम्यांमध्ये बऱ्याचदा तेच चालतंय की डीप डव. तर ते डीप कोव्ह, COVE असं त्याचं स्पेलिंग आहे. आणि तिथे लग्न करायचं कारण असं की जेव्हा मी पॉलाकडे पहिल्यांदा आयुष्यात गेलो तिच्या घरच्यांना भेटायला म्हणून, आम्ही एकत्र राहायला लागल्यानंतर अर्थात घरच्यांना प्रश्न होता कोण हा आलाय भारतीय मुलगा आमच्या आयुष्यात. तर त्याच्यामुळे मी पहिल्यांदा जेव्हा तिथे व्हॅन्कुव्हरला पोहोचलो तेव्हा तिने सांगितलं की माझं बालपण कुठे गेलं मी तुला दाखवते. आणि पॉला, यू शुड टेल अबाउट डीप कोव्ह मोर आणि देन आय विल टेल यू आम्ही तिकडे का वेडिंग केलं. डीप कोव्ह, सॉरी मी इंग्लिश म्हणते. तर डीप कोव्ह माझी बालपण आहे, पण ऑल्सो इट्स वेअर आय वॉज अ टीनेजर. आय लर्नड how to swim. I worked there as a lifeguard. We used to go sailing there, and it's basically a beautiful cove. It's the Indian Arm, which is part of the ocean, the Pacific Ocean, which comes into Vancouver.
and it's called Deep Cove because the mountains around it go straight down into the water, so it becomes deep त्यामुळे तो very fast. समुद्र आहे पण वाटतो तळा इतका शांत, कारण का तो डायरेक्ट खोलात डोंगर डायरेक्ट म्हणजे असं इमॅजिन करा की दरीमध्ये पाणी भरलंय. किंवा the fjords in बरोबर. तर म्हणजे आपण जशा आपल्या दऱ्याखोऱ्यांमध्ये जर का समुद्रच असता डायरेक्ट आणि बीच नसताच तर काय झालं असतं, तर तशी जागा किंवा ते जे सुंदर चित्र असतं तशी ती हो, जागा तशी ती जागा आहे. आणि मी जेव्हा तिकडे गेलो तेव्हा मी त्याच्या प्रेमात पडलो. मी पहिल्यांदा बघितलं, म्हटलं पॉला तू इथे वाढलीस मग तू का आलीस इकडे? तर ती म्हटली की नाही पण जे चैतन्य भारतात आहे ते तिथे नाही, तिथे शांतता आहे. ती शांततेत वाढली त्यामुळे तिला चैतन्य आवश्यक होतं आयुष्यात. आणि आपलं उलट आपण खूप किऑस मध्ये वाढलं त्यामुळे आपल्याला शांतता आवडते. तर त्यामुळे आमच्यासाठी ते सोयीचं झालं की आम्हाला मुंबईचा सगळा केऑसही एकीकडे आवडतो आणि एकीकडे मधनं जेव्हा त्याच्यापासून दूर जायचं असेल तर डीप कोव सारखी जागा आहे आमच्या हक्काची. आणि तुम्ही काही अजून आवडतायत डीप कोव मध्ये? महत्वाचं एक काहीतरी एक विसरतोय ते म्हणजे तिथे असं म्हणतात की कॅनेडियन डोनट्स खूप फेमस आहेत. तर ती म्हटली की पण ते जे काय डंकिन डोनट्स हे ते वगैरे ते सगळे बाजूला ठेव, मी तुला एक आमची आपली स्थानिक बेकरी कशी असते तशी एक स्थानिक बेकरी दाखवली. हनीज डोनट नाव आहे त्याचं. ते खायला घेऊन गेली आणि मी तिला म्हटलं की हे बघ आता हे डोनट तू मला खायला घातलेत, आता मी तुला काही सोडत नाही कारण याच्यासाठी मी परत परत येत राहणार इथे. आणि ते डोनट अद्भुत आहेत, अद्भुत म्हणजे अद्भुत. एक आणखीन फन फॅक्ट अशी की केट विन्स्लेटला इथे आवडतात, ती सुद्धा तिथे ती खायला येते तर घ्यायला येते. तर त्यामुळे मी म्हटलं की अर्थात त्या लायकीचीच आहेत हे की जागतिक दर्जाचे आहेत आणि जगात भारी आहेत, जगात भारी. तर आम्ही त्यामुळे असं ठरवलं की तिथे लग्न करूयात. माझ्या घरच्यांना मला ती जागा दाखवायची होती. जसं तिचे घरचे आले तेव्हा आम्ही त्यांना राजगडावर घेऊन गेलो. आमचं तिथे राजगडाच्या पायथ्याशी एक छोटंसं शेत आहे आणि त्यांना ते प्रचंड आवडतं, म्हणजे तिच्या घरच्यांना. जसं आपल्या जवळची एक गोष्ट काय तर गड किल्ले आणि सह्याद्री, तर तसं त्यांच्या जवळचं डीप कोव. त्यामुळे मी त्यांना ते दाखवलं होतं. आता माझ्या घरच्यांना मी डीप कोव दाखवलं आणि तिथेच आम्ही एका मेपल ट्रीच्या खाली लग्न केलं आणि आमचा लग्नाचा केक हा त्या हनीज डोनटचा एक असा ढीग बनवला होता आम्ही. हनीज डोनटचा किल्ला येस, ते बनवला होता आम्ही. छान. आणि लग्नाला किती जण होते, म्हणजे कोण कोण होतं? फक्त 16 जण होते. आम्ही एकदम छोटं लग्न. कायमच आमच्या मनात होतं की जर का कधी केलंच लग्न तर प्रत्येक माणसानी एकमेकांना ओळखलं पाहिजे, प्रत्येक माणसांना एकमेकांशी बोलता आलं पाहिजे आणि 3 दिवस सगळ्यांनी एकमेकांबरोबर खूप वेळ घालवता आला पाहिजे. तर 17 लोक होती. 3 जण आणखीन बोलवली होती ज्यांचे व्हिसा वेळेत आले नाहीत, माझे जवळचे मित्र 3. त्यामुळे तिचे 4 मित्र, माझे 4 मित्र, माझ्या घरचे 5 जण, तिच्या घरचे 5 जण, असं साधं लग्न होतं एकदम. छान छान. साधं नाही, ते गोड लग्न होतं. ते डोनट केक कोणी बनवला होता? ते हनीज डोनटचे जे डोनट आहे, मी ज्या आत्ता त्या दुकानाचं सांगत होतो त्यांच्याकडनंच आम्ही डोनट्स आणले होते. मी स्टॅक केलंय आणि आमची श्रेया माझी माझी पुतणी श्रेया आणि तिची बहीण फियोना, त्या दोघींनी मिळून त्याचं डेकोरेशन केलं. They did little googly eyes and beard. आणि लग्न केलं त्यावेळेला साधारण कसं, वेडिंग रिंग वगैरे म्हणजे कसं? सो आम्ही 3 गोष्टी केल्या. पहिली रात्र होती ती इंडियन रात्र होती. भारतीय संस्कृती, त्यांना व्याही भोजन होतं आणि भारतीय संस्कृती त्यांना त्यांच्या घरच्यांनी आमच्यासाठी खूप छान नवराई माझी लाडाची वर डान्स बसवला होता. मग तिने मराठी हिंदी गाणी म्हटली, तिच्या वडिलांनी इंग्लिश गाणी, त्यांची स्कॉटिश गाणी म्हटली. ते सगळं भारतीय पद्धतीने झालं आणि मेहंदी झाली. तर पहिल्या दिवशी ते झालं. दुसऱ्या दिवशी आमच्या पद्धतीने आम्हाला दोघांना जसं हवं होतं तसं आम्हाला झाडाच्या साक्षीने लग्न करायचं. त्या झाडाचं काय विशेष म्हणजे? ते पर्टिक्युलर नाही, आम्ही दोघंही झाड प्रेमी आहोत. आम्हाला झाडं प्रचंड आवडतात, वृक्ष प्रचंड आवडतात. इव्हन माझ्या घरच्यांना, तिच्या घरच्यांनाही. माझे वडील गेले तेव्हा आम्ही त्यांचं आपण अस्थि विसर्जन करतो तसं, तर त्या अस्थी सुद्धा आम्ही वडाच्या झाडाखाली अर्पण केल्या. तर आम्हाला झाडांचं खूप प्रेम आहे. त्यामुळे आमचं लग्न ठरलं तेव्हाही आम्ही दोघांनी फोनचे टॅटू बनवले. टॅटू दाखवा जरा. सो दोघांचेही फन टॅटूज आहेत. म्हणजे काही लोक मी
कडीपत्ता. काही लोकांना तो कडीपत्ता आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे. हो का? पण ते नाहीये, ते फर्न नावाचं झाड आहे. आणि फर्न हे अशा प्रकारचा काय म्हणतात वनस्पती किंवा झाड आहे जे जगात कुठेही उगवतं. अच्छा. म्हणजे त्याचं काही असं नाही की हे ह्यांचं आहे ते त्यांचं आहे, ते सगळ्या जगाचं आहे. ओके. आणि आम्हाला त्याचं महत्त्व खूप, आणि आम्हाला दोघांना खूप उशिरा एकत्र राहायला लागल्यानंतर कळलं की दोघांनाही फर्न आवडतं. म्हणून मग जेव्हा आम्ही आणि ते लग्नाच्या फोटोमध्ये पण दिसतोय तो टॅटू. आणि हो, तर ते म्हणून ते हे एका प्रकारे आमची एंगेजमेंट होती आणि ही लग्नाची अंगठी आहे. आणि ती दाखव पोला, तुझी दाखव. पोला तुझी म्हणजे ही ना? सो ती हिऱ्याची आहे, ती मी नाही दिलेली, ती तिच्या घरच्यांची. पण ही माझी सोन्याची जी आहे ती आमच्या दोघांची अंगठी. आणि ते माझे वडील नव्हते लग्नाला, त्यामुळे वडिलांची चेन होती एक जे ते रोज घालायचे, तर त्या चेन पासून ही बनवलेली अंगठी. आणि ती एकच अंगठी आहे, तुझी अंगठी दोघांची. अच्छा. आणि ती एकच अंगठी आहे ज्याचे बरोबर 2 तुकडे केलेले आहेत, त्यामुळे ते जेव्हा जुळवता येतात त्या दोन्ही अंगठ्या आणि त्याची एक अंगठी बनते. आणि ॲटलनचा आणि त्याच्यामध्ये थोडं सोनं जे आहे ते पॉलाची बहीण जिथे राहते अलास्काच्या जवळ, ॲटलिन नावाची जागा आहे कॅनडामधली, तर तिथे पाण्यात तुम्ही सोनं शोधू शकता हे करून. गोल्ड पॅनिंग. गोल्ड पॅनिंग म्हणतात त्याला. तर ते त्यातलं थोडंसं सोनं घेतलेलं आहे, इम्प्युअर सोनं असतं ते, तुम्हाला प्युरिफाय करायला लागतं. तर ते आणि वडिलांच्या चेन असं मिळून ते आम्ही अंगठी. ग्रेट ग्रेट. असं. आणि तिसरा दिवस मग? आणि तिसरा दिवस हा बार्बेक्यूचा दिवस होता, जिथे फक्त इमिजिएट फॅमिली होती. अच्छा. म्हणजे तिचे आई वडील आणि ती घरचे सगळे, आणि माझी आई आणि भाऊ आणि त्याच्या घरचे सगळे, असे सगळे आम्ही एकत्र बार्बेक्यू केलं. अच्छा. खाल्लं, एकत्र स्वयंपाक केला बेसिकली. हा त्यातला हेतू होता. आणि त्या दिवशी तिकडे एक स्कॉटिश ट्रॅडिशन असते, जसं आम्ही पहिल्या दिवशी मेहंदी आणि व्याही भोजन आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्या ज्या भारतीय पद्धतीने केल्या. तर दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या स्कॉटिश ट्रेडिशनचा मान राहील, कारण वडील स्कॉटिश आहेत, आई अर्धी ब्रिटिश अर्धी आयरिश आहे. असं तर त्यांची एक पद्धत आहे ज्याच्यामध्ये क्वेह नावाची एक गोष्ट असते, एक भांडं असतं. आणि त्या भांड्यातनं विस्की पितात, पण ती अशा प्रकारे प्यायली जाते की सगळ्या आलेल्या सगळ्या वरातीतल्या सगळ्या लोकांनी ती प्यायची. आणि दोन हाताने भरवायचे एकमेकांना. त्याचं कारण असं, पूर्वी जेव्हा दोन क्लॅनमध्ये, म्हणजे आपण म्हणूयात 2 प्रकारच्या फॅमिलीजमध्ये जेव्हा लग्न व्हायचं, तेव्हा पूर्वी ती लग्न सोयरीक असायची, म्हणजे भांडणं होऊ नये ह्या 2 लोकांमध्ये, म्हणून ती सोयरीक असायची. अच्छा, म्हणजे ही सोयरीकीची पद्धत आहे, त्यांची पद्धत आहे की ज्याने ते एकाच वाटीतनं सगळे प्यायलेत, म्हणजे कोणी कोणाला पॉइझन करणार. तर ते एक आपल्याला बघताना हे किती साधं वाटतं, पण त्यामागचा अर्थ किती डीप आहे. जसं आपलं व्याही भोजनाचं पण ओळख करून देणं एकमेकांची, आणि अशा पद्धतीने की हा मामा असं. तर तसं आम्ही तेही केलं. तेव्हा आम्ही ह्या टोप्या, आमची भाटोपी नावाची आमची भाडीपाची नवीन टोपी आहे ही, तर त्या टोप्या आम्ही त्यांना दिल्या आणि त्यांनी त्यांच्याकडच्या गोष्टी आम्हाला दिल्या. ओके सरंग, आता हे आहे लव्ह स्टोरी तुमची, थोडक्यात म्हणजे माहितीच आहे आम्हाला, पण परत एकदा मला ऐकायला आवडेल, कारण की आता लग्न झालंय, तर तू कोणत्या पद्धतीने सांगतोय ते मला विशेष ऐकायची तुमची लव्ह स्टोरी. दोघांनी पण सांगा. I guess 12-13 years ago आम्ही दोन्ही भेटले टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये, आणि वी मेट ॲट दी India or Mumbai focused filmmakers party in Toronto. And I said to Sarang, I really liked your film. He had acted in a film called The Bright Day, which I'd seen. And cut to 1 year later, आम्ही भेटले दादर TT मध्ये. आणि काय झालं होतं तेव्हा, ती माझ्याशी येऊन इंग्लिशमध्ये बोलली होती, माझी हिंमत नव्हती झाली इंग्लिशमध्ये उत्तर द्यायची, म्हणून मी काही फार बोललो नव्हतो तिच्याशी. आणि माझे मराठी तेव्हा काहीच यायचं नाही, तर त्याच्यामुळे तिला असं वाटलं की मी भाव नाही दिला म्हणून. तर ते चिडवाचिडवी चालू झाली की ही एवढी तुला भेटायला आली, आणि ते आपले मित्र जसं चिडवाचिडवी. तर मी तिला सांगितलं, बाई मला इंग्लिश येत नाही, म्हणून मी आपलं काही बोललो नाही. तर ते मग तो एक चेष्टेचा विषय झाला की सारंगची एक फॅन तिकडून आली आहे, ती पार दादरपर्यंत येऊन थांबली त्याच्यासाठी वगैरे वगैरे, असं काहीतरी एक किडे चालू झाले. तर त्या संधीचा मी फायदा घेतला.
आणि अशी मग लव्ह स्टोरी खुलली. हो. Then it just continued. One day I woke Sarang up by singing to him "Tu bin Betai." पण असा कोणता तरी एक पॉइंट असेल एक आहे मी ऍक्च्युली सांगतो की ज्याच्यामध्ये आम्हाला दोघांनाही लक्षात आलं की आपण हेच आहोत. आणि गंमत म्हणजे त्याचा संदर्भ दिवाळीशी आहे, त्यामुळे पाडव्याशी ऍक्च्युली वी शुड डू दॅट. आपण पुण्यात आहोत, आपण जाऊन पुण्यात जाऊन तिकडे फिरून आलो पाहिजे पासोड्या विठोबापाशी. सो खरं प्रेमात पडण्याचा क्षण असं नाही सांगता येणार, पण आमची मैत्री खूप चांगली झाली होती. तिच्यावर खूप मुलं लाईन मारत होती. तर मी आपलं दूरदूरून तिला सांगायचो काय योग्य काय नाही वगैरे वगैरे. एका पॉइंटला लोकांना वाटायला लागलं की ह्याच्या परवानगीशिवाय अलाउड नाही तिला भेटणं वगैरे. तर मला काही लोकांनी परवानगीही मागितली आहे तिला बाहेर घेऊन जायला. तर ती डेट्सवर वगैरे जाणं वगैरे असं सगळे प्रयत्न चालले होते. आणि मी तिला म्हटलं की तू माझ्याबरोबर एकदा फिरायला येतेस का. आणि माझ्याकडे तेव्हा बाईक होती, मी बाईकर होतो प्रॉपर. तर मी तिला म्हटलं मी चाललोय दिवाळीची खरेदी करायला ह्याच्या पासोड्या विठोबापाशी पुण्यात. तर बाईक ते मंडईच्या इथे भोरियाळी आणि असं तसं. तर ती म्हटली की हो मला आवडेल, मला खरं तर असंच बघायला आवडतं, कुठल्याही शहरात गेलं की तिथलं ॲक्च्युअल कोर काय आहे ते बघायला आवडतं आणि तसा प्रवास करायला जास्त आवडतो. हे जे मला रेस्टॉरंट्स पब्समध्ये वगैरे नेतात त्यात मला काही इंटरेस्ट नाही. म्हणून मग आम्ही दोघं बाईकवर बसलो. आम्ही तेव्हा ते सगळेजण ज्या फिल्ममध्ये जे काम करत होतो ते एका ठिकाणी राहायचो, एका फ्लॅटमध्ये. CRD नावाची एक फिल्म होती पुण्यात. तर तेथे आम्ही एका फ्लॅटमध्ये राहायचो. आणि मी म्हटलं चला मी माझ्या घरच्यासाठी घेतोच आहे, तर आपण तुमच्या फ्लॅटसाठी सुद्धा डेकोरेशनच्या सगळे म्हणजे आकाशकंदील घेऊयात, पणत्या घेऊयात, लाईटिंगचं सामान घेऊयात. म्हणून मग आम्ही दोघं बाईकवर निघालो आणि मी तिला सगळं जुनं पुणं दाखवलं. मग आम्ही पासोड्या विठोबापासून ते सगळ्या विकत घेतल्या गोष्टी आणि बाईकवर 2 आकाशकंदील हातात धरून अख्खं सागर संगीत दिवाळीचा हातात धरून जेव्हा येत होतो, तर तिकडून आल्यानंतर आमच्या ज्या गप्पा चालू झाल्या ती रात्र चालूच राहिली. पहाटेपर्यंत आम्ही एकत्र होतो. दिवाळी पाडव्याचा दिवस होता का? नाही, दिवाळीच्या आदल्या दिवशी होतं. आम्ही त्या दिवशी सगळं डेकोरेशन वगैरे केलं आणि मग दिवाळीत आमचं ठरलंच की आता आपण हे करूयात म्हणून. अच्छा. आणि पुण्यातला पहिला पदार्थ कोणता ते तिला खायला घातलेला? Which is the food that you remember that I introduced you to? I think first was अद्रक आणि गवती चहा. गवती चहा. आलं आणि तर समस्त सगळ्यांनी लक्षात ठेवा की जर तुम्हाला असं सगळं यशस्वी करायचंय प्रकरण तर त्यांना ते ना आता ते जेनझी वगैरे सगळे म्हणतात ना बी रिअल वगैरे, तर तेच आहे शेवटी. मला काय वाटतं की आपण जे आहोत तेहून दुसरं काही दाखवायची गरज नाही समोरच्याला. जर का आपल्याला योग्य साथीदार निवडायचा असेल तर आपण जे आहोत तसेच्या तसे जर का त्यांच्यासमोर उभे राहिलो, ती सुद्धा जशी आहे तशीच माझ्याशी वागली आहे. ती आत्तापर्यंत कधी खोटं वागली नाही आणि त्यामुळेच ते सोपं पडतं. नाहीतर जर का आपल्याला एक भ्रम निर्माण झाला की हा बाबा एकदम जेंटलमन आहे आणि असा आहे तसा आहे आणि नंतर भ्रमनिराश करण्यात काही पॉईंट नाही. पण तुला आवडणारी चांगली, आता एवढे वर्ष तुम्ही राहताय, चांगली कुठली गोष्ट आहे म्हणजे जी अगदीच चांगली आहे जी कोणामध्येच नाहीये? पॉलामध्ये इंडिपेंडन्स तिच्याहून म्हणजे मी कायम सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये हे सांगितलेलं आहे की एक फेमिनिझम किंवा स्त्री काय म्हणतात स्त्रीनी सक्षम होणं वगैरे हा एक बोलण्याचा भाग वेगळा आणि त्याच्यासाठी लढा देण्याचा भाग वेगळा आणि एक खरोखर इंडिपेंडंट असणं वेगळं. पॉला मला आत्ता सुद्धा ड्राईव्ह करून तिने आणलंय मला इथे. आमच्यामध्ये खरोखर अशी पार्टनरशिप आहे की ज्याच्यामध्ये आम्ही म्हणजे अर्धे भागीदारी आहे आमची आमच्या रिलेशनशिपमध्ये. म्हणजे आम्ही सगळं अर्ध करतो. मीही स्वयंपाक बनवतो, तीही स्वयंपाक बनवते. मीही गाडी चालवतो, तीही गाडी चालवते. मीही बॅगा उचलतो, तीही बॅगा उचलते. मी जेव्हा तिला इथं आल्यावर तिला कळलं की मला ड्रिलिंग आणि हे सगळं येतं इलेक्ट्रिकचं, घरी आमच्या पद्धत अशी आहे की आपापलंच करायचं म्हणून. तर तेव्हा जिला कळलं की नाही हाच स्वतःच ड्रिल करतो, हाच स्वतःच इलेक्ट्रिकच्या गोष्टी फिक्स करणे वगैरे करतो, तर तीही शिकली आणि तिलाही सगळं येतं. तर माझ्यासाठी ते भयंकर अभिमानाची गोष्ट आहे की कुठली तरी स्त्री एवढी ताकदवर आहे. आणि कोणता पदार्थ छान बनवते ती? सगळ्यात जास्त अप्रतिम एक कम्फर्ट फूड म्हणजे जसं आपलं दाल खिचडी असतं ना, म्हणजे आणि हे लोकांना विश्वास बसणार नाही पण चीज सँडविच ती एक बनवते, ग्रिल चीज सँडविच, जो म्हणजे अनबिलिव्हेबल आहे. हा, तो एक गोष्ट झाली, जगात भारी आहे सारंगसाठी, जगात भारी. आणि दुसरं ती म्हणजे विलक्षण अमेझिंग फूड बॉल्स बनवते. म्हणजे ज्याला आपण खरोखर सगळं न्यूट्रिशन असलेले गोष्टी असतात आणि ते मी
कितीही प्रयत्न केला तरी जमत नाहीत. मी सगळं शिकलोय, पण ते तिला जे जसं जमलंय, काहीतरी एक सॅलड ड्रेसिंग असेल किंवा काहीतरी कशात तरी काहीतरी जादू किंवा मग काहीतरी जादू करते बाबा. पण ते अमेझिंग आहे. म्हणजे एकंदर तिने तुझ्यावर जादू केली आहे, त्याच्यामुळे ती हो. फक्त डिश हो, असं काही नाही. हो. आणि तुला पोला कशामध्ये आवडते? ट्रेडिशनल ड्रेसमध्ये आवडते की असं वेस्टर्न वगैरे? मला ऑनेस्टली पॉला सगळ्यात जास्त ते तिच्या काय म्हणतात, तिच्या कम्फर्टेबल कपड्यांमध्ये आवडते. ओके कारण तिचा वावर सगळा बदलतो. ती ड्रेसअप करणारी मुलगी नाही आहे. ओके. ती रोजच चांगली कपडे घालते. अशा नेचरची मुलगी आहे. म्हणजे ती रोजच आमच्या ऑफिसमध्ये रोज चर्चा असते, पॉलानी आज हे कपडे घातले पॉला, आणि मी म्हणतो नाही हे घरचे कपडे आहेत. तर त्याच्यामुळे ते असं ती ड्रेसअप वगैरे करणारीच नाही आहे. ओके. म्हणजे आज आली आहे ड्रेसअप करून, कारण आपलं दिवाळी स्पेशल आहे म्हणून. पण तसंही आम्ही नॉर्मलीच एका विशिष्ट पद्धतीचे कपडे रंग विचारशील तर मला हा रंग तिच्यावर खूप आवडतो. आणि अशी कोणती गोष्ट आहे की तिला असं वाटतं तुला की थोडं बदलावं किंवा काही, असं काहीच नाही किंवा अशी आहे? हो, तिने तिचं काय आहे ना, जेव्हा ती कुठल्याही गॅजेटवर असेल, म्हणजे फोनवर असेल किंवा लॅपटॉपवर असेल, काम करत असेल, तर तेव्हा ती सर्रास मान खाली घातली. तिला माहिती आहे ते. ती सर्रास उत्तरं देते. म्हणजे आता तू आणि मी समजा आता बोलतोय आणि महत्वाचं चाललंय की बरं आपल्याला 7:30ला निघायचंय, मग असं करायचंय, मग असं करायचंय, आणि ती लॅपटॉपवर हो हो मग आपल्याला हो मला कळलंय असं असं आहे, काही ऐकलेलं नसतं. अच्छा, हे स्किल आहे तिच्याकडे म्हणजे. आणि नंतर पूर्ण विसरून जाते हे की असं काही बोलणं आलं होतं. I would call it hyper focus. He calls it not listening. हायपर फोकस म्हणाली ती सारंग. आता काय बोला, तू सांग, सारंगमध्ये सगळ्यात आवडणारी गोष्ट कोणती? His favorite quality, I think, is his sense of humor. Hands down. I think one is, of course, you see as a stand-up comic how he is performing on stage, but the other is, you know, privately at home, just very stupid jokes he cracks, which are the same level as my sense of humor, which is very low. So ती म्हणते की हा एकदम बालिश आहे, तेवढंच आवडतं मला. he can be very silly. He doesn't have ego around humor, and I think that's what makes him so funny. It's very self-deprecating. He doesn't feel he has to put on any mask. आणि एखादी गोष्ट अशी बदलावी असं तुला वाटतं? कोणती म्हणजे? वाईट असं नाही, पण बदलावं असं थोडं. It's a good and a bad thing. It's very good because he's very righteous. It's one of my favorite qualities. But also it means that we end up fighting sometimes about sometimes like traffic and whatnot. Someone will break the rules. नियम He will want पाळणं to. खूप महत्वाचं वाटतं. त्यामुळेच ती गाडी चालवते. भारतामध्ये कोणीच नियम पाळत नाही. आणि मला सिग्नल कोणी मोडला आहे तर मी गाडी आडवी घालून वाद घालीन असा माणूस आहे. तर ते तिला जरा भांडलायस का पण हिच्या समोर असं अगदी भारीपैकी, प्रचंड, जसं आपण प्रचंड. भांडतो? हो. मी पोलिसांशी पण वाद घातला जेव्हा त्यांची चूक असेल तेव्हा. तर आणि त्यांना जोपर्यंत किंवा टोल नाक्याला डबल टोल चार्ज झाला आणि मला ते दिसलं, ते मेसेज येतात ना, तर मी उलटी वळवून परत नेऊन सांगतो की तुम्ही आत्ता मला रिफंड द्या म्हणून. अच्छा. तर ह्या सगळ्याचा तिला त्रास होतो. सारंगशी कोणी पंगा नाही पंगा म्हणजे मी काय असं काही भाई माणूस नाही आहे, पण म्हणजे मला असं नाही वाटतं आवडत. की जर मी नियम पाळतोय तर समोरच्यानीही पाळले पाहिजे. इतकं सोपं आहे. So it's good and bad. आणि कोणती डिश जो तो बनवतो, एखादा पदार्थ जो तुला खूप आवडतो? I think I'm the luckiest because Sarang makes me eggs every morning. His omelette, scrambled eggs, Korean eggs, kahi shakshuka, मी जवळपास amazing. 30-40 पद्धतीचे Turkish eggs. अंड्याचे प्रकार बनवतो. आम्हाला हिडन दोघांनाही टॅलेंट. हा? हे हिडन टॅलेंट. 40 प्रकारचे. अंडा गाडी आम्ही चालू करणार आहोत हो ना? चालू करा. हा. ते तुमची टू डू लिस्ट आहे का? म्हणजे लग्न झाल्यावर अंड्याची गाडी टाकायची? मी तिला असं म्हणतोय की आपण छान गोव्यात जाऊ, मी अंडा गाडी टाकतो, तू कॉन्व्हेंट शाळेमध्ये शिकव, तिकडे इंग्लिश टीचर लागतात ना, आणि मग आपलं लाईफ सेट होईल. कशाला हे कॉन्टेंट वगैरे बनवत बसायचं. म्हणजे ही तुमची टू डू लिस्ट आहे का? मी हा प्रश्न विचारणार होती की लग्न झाल्यानंतर तुमची टू डू लिस्ट काय आहे? इंग्लिश शिकणार शक्यच नाही. नाही पण पण मग तू अंड्याची बुर्जीची वगैरे गाडी टाकली की तिथे येणारी लोक सगळी ते स्टँडअप कॉमेडियन वगैरे सगळे असेल आणि तुम्ही तिथे वेगळा कट्टा जमवाल. वेगळा कट्टा जमवू. त्यामुळे रिटायरमेंट प्लॅन. रिटायरमेंट प्लॅन आहे आमचा. नाही, पण टू डू लिस्ट ही नाही आहे. ओके. टू डू लिस्ट सिम्पल आहे. जग फिरायचं आहे आम्हाला. आम्हाला दोघांनी प्रचंड आवडतं फिरायला.
आणि आत्तापर्यंत आम्ही 5-6च देश बघितलेत. आम्हाला अख्खं जग बघायचं आहे. हे सगळं आहे. तू एक आता नात्याविषयी सांगितलं की तुम्ही 12 वर्ष सोबत राहताय. आम्हाला बरेचदा असं वाटतं की तुझे इंटरव्ह्यूज बघून किंवा काय बघून की तुम्ही म्हणताय की आम्ही पार्टनर आहोत, जीवनसाथी आहोत. आम्हाला वाटलं नव्हतं खरंच कधी सारंग अशा पद्धतीने लग्न करू शकतो वगैरे. पण लग्न करावं असं म्हणजे लग्न हे करावं असं का वाटतं? कारण की आताची पण आपण यंग जनरेशन असेच आहोत, कशाला लग्न वगैरे म्हणजे लिव्ह इन वगैरे आहे सगळं ठीक आहे ना. बरोबर. पण लग्न का करणं महत्वाचं आहे आणि तू का केलं हे पण सांगशील त्याच्यामध्ये? ते पॉलाच्या Yeah, I हातून had झालंय ते. decided very young because my parents are divorced that I didn't want to get married. And so Sarang and I had this Jeevan Sati kind of arrangement working very well for us. Our families were very accepting and understanding. But one day I was flying from the US to India and I had to go from Paris. And this time last year was when midair, Iran had sent 300 missiles to Israel. And I was flying above Iraq. And the plane turned around and they announced that Iran has fired missiles to Israel. And मला खूप त्रास झालाय कारण अर्थात after घाबरणार landing- माणूस जर का खालनं मिसाईल चालले तर जे होईल ते. हो. So in that state, when I reached Paris, one thing after another happened and started worrying, what if, there's a war or something and we cannot get into the same country, I can't get back to India or he can't come out. We decided that it would make sense then just what is the harm of having a piece of paper if it allows you to have that freedom as a couple? आणि आमचं म्हणजे तेव्हा पहिल्यांदा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आला. हे ऐकलेलं असतं म्हणजे आम्हाला अर्थात घर घेताना त्रास होतो, भाड्याने घर घेताना आम्हाला 100 घरं बघायला लागतात, मग कोणीतरी तयार होतं या गोष्टीसाठी. तर ते सहन करण्यासारखी गोष्ट आहे. हे आपल्या हातातल्या कंट्रोलमधल्या गोष्टी आहेत. पहिल्यांदा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स होता कारण माझ्या दृष्टीने माझ्या पीओव्हीनी असं झालं की मी इथे दिन दिवाळी गाणं शूट करत होतो तेव्हा आणि ती रात्री पोचणार होती शूटिंगला आणि ती पण त्या गाण्यात असणार होती. ती पोचली नाही आणि तिचा मेसेज येत नाही आहे, काही होत नाही. 4 तासांनी एक पहाटे मेसेज आला, नो मॅटर वॉट रिमेंबर आय लव्ह यू म्हणून. तर मला दडपण आलं की हिला काही झालंय, काय होतंय. मग थोड्यात तिचा फोन आला की असा मी मिड एअर तो पाठवला होता आणि भीती होती की काही होईल की काय. आणि आम्हाला पहिल्यांदा ते हिट झालं की आम्ही 2 वेगळ्या देशातली लोक आहोत. आम्ही एका देशातले लोक नाही आहोत की उद्या काही झालं, युद्ध सुरू झालं किंवा कुठलेही प्रकार झाले तर आपलं सरकार किंवा तिचं सरकार आम्हाला दोघांना एकमेकांकडे जायला मदत करेल. कारण कागदोपत्री तसं काहीच प्रूफ नाही आहे. दुसरीकडे त्यामुळे असं ठरलं की आपण कागद तर तयार करूयात. आपल्याला काय एक सही करायची आहे ना, एवढा काय अट्टाहास आहे, आपण एकत्र राहणार असू तर ते तसंच कंटिन्यू. लग्न समारंभाचा जो विषय झाला ते असं झालं की माझ्या आधी असं सांगितलं होतं आम्ही की सह्या करू, सिम्पल काहीतरी करू, कळवतो तुम्हाला वगैरे वगैरे. तर माझ्या आईचा एक खूप मोठा ॲक्सिडेंट झाला मागच्या होळीला आणि तिचे दोन्ही पाय आणि एक हात प्लास्टर म्हणजे फक्त प्लास्टरमध्ये नाही, मल्टिपल सर्जरीज कराव्या लागल्या आणि ती उभी राहील की नाही इथपासून शंका होती. मग ती उभी राहिली. तिच्या स्वतःच्या हिमतीवर बळावर ती उभी राहिली पायावर. पण आम्हाला असं लक्षात आलं की आता आईचं वय एवढं आहे, मध्ये माझे वडीलही गेलेत, तिच्या वडिलांच्या दोन्ही गुडघ्यांच्या सर्जरीज झाल्या आहेत आणि हे ते असा कधी प्रसंग येणार जेव्हा आमच्या फॅमिलीज एकत्र येतील. मग आपण सह्या करणारच आहोत तर त्यांच्या साक्षीने करू आणि त्या दोन्ही फॅमिलीजला एकत्र आणू, एकदा तरी त्यांना भेटू देत आयुष्यात. कारण लिटरली जगाच्या पाठीवर राहतोय म्हणजे बरोबर पृथ्वीच्या त्या बाजूला तिची फॅमिली राहते आणि 24 तास लागतात तिकडे जायला. तर ते कधीच असं होणार नाहीत की दोन्ही फॅमिलीज एकत्र आल्या आहेत अनलेस अँड अंटिल आम्ही त्यांना एकत्र आणू. म्हणून मग त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन ह्याच्यातनं लग्न झालं. And my family, my mother and my sister, they have come and visited India before, but Sarang's family had never had a chance to come to Canada. So we thought this is a great कारण माझ्या आईला मग कॅनडा बघता येईल त्या निमित्ताने, नाहीतर भारतात केलं असतं. पण आईला कॅनडा बघता यावं अशी एक खूप मनापासून इच्छा होती आणि तिने म्हणजे जीवाचं कॅनडा करून घेतलं यावेळेस. सारंग, मला अशी एक गोष्ट सांग, म्हणजे आपण जीवनसाथी जेव्हा निवडतो त्यावेळेला हे फार बघतो की कुठल्या वाईट प्रसंगात त्याने मला मदत केली. तसं पॉलाचा असा प्रसंग असेलच ना तुझ्या एवढ्या वर्षातला? एखाद सांग. 2 आहेत ऍक्च्युली खूप महत्वाचे प्रसंग. एक तर म्हणजे माझ्या वडिलांच्या वेळेस जे झालं ते, माझे वडील कोविडमध्ये गेलेत तर खूप भयानक परिस्थिती होती. त्यामुळे त्याच्यामध्ये ती माझ्या ज्या पद्धतीने साथीला उभी राहिली, तिला किती त्रास झाला हे मला माहिती आहे. माझी अख्खी फॅमिली कोविड झाला होता आणि त्यात वडील गेले, बाकीचे वाचले असं. तर आम्ही दोघंच होतो बाहेर आणि माझ्या बरोबरीने माझे 2-3 मित्र. कुठे होता?
पुण्यात. आम्ही एका मैत्रिणीकडे राहत होतो. तर ती मैत्रीण तिचा एक्स हजबंड आणि आणखीन काही लोक हेच माझ्या मदतीला होते फक्त. माझ्या आजूबाजूला कोणी नव्हतं मदतीला आणि अर्थात पॉला. सो तो एक आहे जेव्हा अगदीच पक्क ठरलं. आणि दुसरं एक अतिशय आत्ता लग्नाआधीचा किस्सा आहे की जो इतका महत्त्वाचा आहे. माझ्या आईचा विजा होत नव्हता आणि आता 1 आठवड्यावर लग्न आलं आहे आणि आई किंवा घरच्यांचं असंही म्हणत होतं की जाऊ दे, तुम्ही सह्या करून या आता, जाऊ दे. पॉलाने तिचं तिकीट कॅन्सल केलं. ती तिथे जाऊन त्या कॉन्सुलेटच्या दारात जाऊन ठैया मांडून बसली की ह्या आई आल्याशिवाय मी लग्न करणार नाही, मला ह्यांना विजा द्याच. आणि तिने फार जग उलटं पालटं केलं आहे आमच्या काही मित्रांनी पण. आणि तसं करून तिला विजा मिळवून दिला. का तर माझ्या आईला आहेत. आणि तेच तिने तिकडेही केलं. तिकडे आल्यानंतर पूर्ण काळजी, आमचे खूप सुंदर फोटो आहेत ऑनलाईन, तुम्ही बघू शकता. आईची पूर्ण काळजी घेतली तिने. पॉला, तुझ्या आयुष्यातला असा एक प्रसंग? There wasn't any one moment with Sarang, except I could say his consistency over the years in pushing me also to do better, to, you know, I've complained to Sarang sometimes about if I'm dissatisfied with work or something like that. He keeps on pushing me to pursue what I want. And regardless of what happens, he's always been so supportive and consistent. And it's like every single time there's a dip or a high point, I'm always just so happy that he's by my side. मला आता एक सांगा, तुम्ही एकमेकांना प्रपोज केलंय कधी? हो, एका प्रकारे. पण आता आम्हाला ना बघायचंय की एकतर सारंग तू प्रपोज कर. आम्हाला बघायचंय की तू कसं प्रपोज करशील, कारण की आम्ही तर लग्न बघितलं नाही, काही बघितलं नाही. मी ॲक्च्युली माझ्या प्रपोजलच्या जे म्हणलो होतो तेच तिला पुन्हा एकदा म्हणतो की पॉला, तुला माहिती आहे की मी आता हे इंग्लिशमध्ये बोललो होतो, त्यामुळे आता मराठीत बोलून दाखवतो तुमच्यासाठी म्हणून की तुला माहिती आहे की मी अतिशय धांदरट, अतिशय विसराळू, अतिशय चिडका मनुष्य आहे आणि तू इतके वर्ष ते सहन केलंयस. तर मलाच पटत नाहीये की असं माझ्याबरोबर कधी घडू शकतं. पण जर का तू आता हे करतच आलीस तर हे आयुष्यभर करत राहशील. आणि तू पॉलासाठी कुठलं असं गाणं डेडिकेट वगैरे कधी केलेस, किंवा तुला जे आवडतं की हे गाणं पॉलासाठीच आहे असं? हो, एक गाणं तिच्यासाठीच आहे आणि तिला घरात आम्ही एकमेकांना जाने मनच म्हणतो. त्यामध्ये जाने मन तेरे दो नयन. पॉला, तुला येतं दोघांनी एकत्र बोला? I don't know all the words. But जाने मन. I don't know the words. Okay, you know the other words. You should sing that from the same film. न जाने क्यों होता है ये जिंदगी के साथ, अचानक ये मन कभी किसी के जाने के बाद वाव. कर फिर उसके याद छोटी छोटी सी बात, न जाने क्यों. थँक्यू सो मच. थँक्यू सो आणि एक शेवटची रिक्वेस्ट आहे खरं तर. तुमचं नवीन लग्न झालंय तर माझ्या प्रेक्षकांसाठी खास उखाणा घ्या दोघांनी. याच्याशिवाय आम्ही सोडत नसतो. आम्ही जेव्हा भारतात पोहोचलो तेव्हा आमच्या ऑफिसमधल्या लोकांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमची जरा आम्हाला वेलकम पार्टी ठेवायची वगैरे. तेव्हाच लक्षात आलं होतं हे सगळं होणार आहे. तेव्हा आम्ही एक उखाणा लिहिला होता, तोच आम्ही परत म्हणून दाखवतो. चालेल ना? So the bride had to write an ukhana, but her brain was fried like banana. So she asked ChatGPT, please write something for me so I don't hurt their Marathi bhana. माझा उखाणा जो आहे तो ॲक्च्युली जे सगळे माझे खूप मुलं आहेत जी जेलस आहेत आणि मला आपलं त्यांना सांगायचं की काय विषय आहे ते, कारण काय इतक्या शिव्या पडतात ना मला, तुझ्या नशिबात ही काशी आली वगैरे, कारण अर्थात फॉरेनची साठीण बिटीन आणि लोक खूप नाराज आहेत की ह्याला का मिळाली या फालतू मुलाला. तर त्यांच्यासाठी हा उखाणा आहे की 12 वर्ष जुनी आहे लव्ह स्टोरी आमची, 12 वर्ष जुनी लव्ह स्टोरी आहे आमची. बाळा एवढा का एक्साइट होतोय, पॉला झाली आता वहिनी तुमची, कारण तीच म्हणाली
सारंग, आता आयुष्यात लफडी नको आहेत. वाव, छान. आणि दिवाळी करण्याचा आता प्लॅन काही आहे? दिवाळीचा प्लॅन म्हणजे आम्ही घरच्यांबरोबर, आईची खूप इच्छा आहे की यावर्षी दिवाळीला आम्ही घरीच असावं, नाहीतर आम्ही गाव उंडारत असतो, तर त्याच्यामुळे 2 दिवस घरी दिवाळीला जाणार आहोत. माझा एक खूप जवळचा मित्र नचिकेत चिडगोपकर, जो माझ्या लग्नाला आला होता तिकडे, एकटाच पोचला होता तो सगळ्या मित्रांपैकी, तर तो त्याचं पुण्यामध्ये एक NIPR नावाची जागा आहे, तिथे आमचा एक फेस्टिवल आहे आणि छोटंसं. दिवाळीच्या पाडव्याचं पहिलं गिफ्ट काय देणार आहेस? ते सरप्राईज आहे. अरे पोला, सांगशील नंतर काय दिलंय ते. ओके, नक्की नक्की. थँक्यू सो मच, तुम्ही Thank you. माझामध्ये आलात आणि लग्नानंतर पहिला इंटरव्ह्यू माझ्याला दिलात. तर आपलं माझाचं आणि तुमचं खूप जुनं नातं आहे, त्याच्यामुळे कुटुंब समजून पहिल्यांदा इकडे आलात, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. मनापासून आभार बोलण्यासाठी. आणि आमचा पाडवा जितका आम्ही म्हणजे काय म्हणतात आनंदाने प्रेमाने साजरा करू, तेवढ्याच आनंदाने प्रेमाने तुम्हाला भेटत राहू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.